श्री स्वामी समर्थ मंडळी, चला तर आज आपण एक म्हैसूर पाक बनवण्याची पाककृती कशी आहे ती बघूया. तर इथे मी घेतले 1 वाटी तर बेसन पीठ, 1 वाटी तेल आणि 1 वाटी इतकं साखर घेतलेली. तर हे प्रमाण जर तुमचं परफेक्ट असेल तर म्हैसूर पाक देखील अगदी परफेक्ट बनतो. तर मग आता हे मी एका भांड्यामध्ये हे पीठ ओतून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता तेल ॲड करायचं आहे. म्हणजे लागतं त्याच्यामध्ये टाकायचं आहे, कारण ते व्यवस्थितपणे हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्या गाठी होणार नाही. या पद्धतीने आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जसं आपण ढोकळ्याचं पीठ मिक्स करत चालतो एक साईडने, त्या पद्धतीने ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे गाठी होत नाही. तर या पद्धतीने जर तुमचं प्रमाण जर व्यवस्थित असेल ना तर म्हैसूर पाक पण एकदम छान बनतो, ठिसूर बनतो. आणि याचं प्रमाण आता मी 1 वाटीचंच बनवलेलं आहे. तर तुम्ही 3 वाटीचं पण किंवा 2 वाटीचं तुम्हाला लागेल त्याप्रमाणे बनवू शकता. तर जितकी वाटी तुम्ही बेसन पीठ घेतली तितकेच तुम्हाला त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला तेल आणि साखर देखील घ्यायची, म्हणजे याचं प्रमाण ते परफेक्ट असेल. आता हे बघा, मग व्यवस्थित आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे साखरेचा पाक बनवून. तर त्यासाठी मी ठेवली कढईमध्ये आता मी आता गॅस चालू करून घेतलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये साखर टाकली आहे. त्यानंतर म्हणजे एक अर्धा कप इतकंच पाणी ओतायचं याच्यामध्ये. मी अंदाजे अर्धा कप इतकं याच्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे. तर पाक पण व्यवस्थित परफेक्ट झाला पाहिजे. पाक जर व्यवस्थित झालं तर मग आपला म्हैसूर पाक पण छान बनेल. या पद्धतीने तुम्हाला बनवून घ्यायचं आहे व्यवस्थित पाक. सतत हलवत राहायचं आहे, म्हणजे साखर खाली दबणार नाही, म्हणजे व्यवस्थित आपला पाक तयार होतो. हाताला चिकट लागेल त्या प्रमाणामध्ये, म्हणजे जेव्हा हाताला चिकट लागेल त्या पाक तयार झाला असं समजलं जातं. तर आता हे बघा, या पद्धतीने हाताला चिकट लागतं आहे माझ्या. आता आपला पाक पण तयार झालेला आहे. तर इतका छान म्हैसूर पाक बनतो ना. तर याच्यामध्ये आता मी मिश्रण ओतून घेते. मिश्रण ओतल्यानंतर आपल्याला सतत ही हलवत राहायची ही कृती, कारण जे हलवलं ना तर त्याचं व्यवस्थित असं जाळी बनते आणि व्यवस्थित, नाही तर खालीच एका ठिकाणी तो बनणार नाही, तो एकाच ठिकाणी दबला जाईल ना, त्याची जाळी बनणार नाही. त्यासाठी सतत हलवत राहायचे. तर माझे तर हात दुखायला लागून गेले, इतका ते हलवावं लागतं बऱ्याच वेळ, 15 ते 20 मिनटं हलवावं लागतं. तेव्हाशी त्याची मस्त परफेक्ट जाळी बनते आणि खूप म्हणजे त्याचं मिश्रण पण व्यवस्थित हलल्यानंतर कढईमध्ये ते चांगलं शिजलं जातं आणि छान आपलं इथं म्हैसूर पाक पण बनतो. त्या पद्धतीने व्यवस्थित हलवून घेतो. तर मग हळूहळू मस्त आता फुलत चाललं आहे. या पद्धतीने पूर्णपणे जाळी पडली. तर बघा, मस्त आता जाळी पडली ना आपल्या. किती छान झालं आपलं इथं म्हैसूर पाक. किती छान आपलं इथं म्हैसूर पाक तयार झालेला आहे. आता मी एका भांड्यामध्ये तो ओतून घेते. व्यवस्थित सेट करून घेतलं आता इथे म्हैसूर पाक. त्यानंतर आता मी इथे मस्त कट करून घेते. मग या पद्धतीने तुम्ही देखील घरी बनवून बघा. मी इथे एकाच वाटीचं केलेलं आहे म्हणून थोडंसं अशा. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सर्वांना.